बातमी मुंबईतून वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होते। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 277 वर पोहोचलाय। वडाळा, कुर्ला, बांद्रे, मालाड, दादरमधील वायू प्रदूषणात वाढ झाली। वायू प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या 4 आरएमसी प्लांटवर कारवाई करण्यात आली। मुंबईतील 4 आरएमसी प्लांट बंद करण्यात आले, तर 37 आरएमसी युनिटकडून 1.87 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा ही सातत्याने वाईट ते अति वाईट श्रेणीमध्ये राहिलेली। आज सुद्धा मुंबईमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक जो आहे तो 277 वर अति वाईट श्रेणीमध्ये पोहोचलेला आहे। मी सध्या मुंबईच्या दादर भागामध्ये आहे। या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने धुरकट वातावरणाची निर्मिती गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये आहे। आज देखील वातावरण तशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय। संवेदनशील लोकांसाठी जसे की लहान मुलं आणि श्वसनाचा त्रास असलेल्यांसाठी घराबाहेर जाणं टाळावं किंवा मास्क वापरावा असा जो सल्ला आहे तो सुद्धा आता हवामान विभागाकडून आणि त्यासोबतच आपण पाहतोय की आरोग्य विभागाकडून देण्यात आलेला आहे। वारंवार मुंबईची जी हवा आहे ती प्रदूषित श्रेणीमध्ये नोंद होते आणि याला नेमकं जबाबदार कोण आहे, त्यांच्यावरती कारवाई काय केली जाणार आहे असा सवाल आता संतप्त मुंबईकर विचारत आहे। कॅमेरा पर्सन रोहन सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।